नणंद जर शांत बसली तर वहिनीला बघवतच नाही. नमस्कार मंडळी, रामराम. ऊन शेकत मी बसले होते आणि वहिनी बघा मध्येच टोपलीभर भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली आणि म्हटली, "चला ताई आपण याच्यातले दाणे काढत बसूया." मग काय मी अर्धेच काढले, पण त्यापेक्षा जास्त खाऊन घेतले. आणि थोडंसं पुढे आले तर बघा ह्या मुलांनी आज पुन्हा एकदा इथे शेकोटीचा प्लॅन ठेवलेला आहे. कारण शनिवार होता आणि हाल्फ डे असल्यामुळे ते आज लवकरच लागलेत. तर हा घर झाडून काढ म्हटलं असतं तर कदाचित त्याने झाडलं नसतं. पण खेळण्यासाठी बघा त्याने अख्खा तिथला ग्राउंड झाडून काढलाय आणि झाडावरती त्यांनी घर बांधलंय ज्याच्यामध्ये पुठ्ठे वगैरे ठेवलेत. तर असंच मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं की दुसऱ्या झाडावरती एका मुलाने बांधलं होतं, तर ह्यांनी बाजूच्या झाडावरती बांधलंय. आणि नंतर मग आम्ही भाजीपाला आणायला गेलो होतो, नारळ पाणी वगैरे. तर हा बघा डुग्गू जो की स्वामीला असं उचलून घेतो आणि स्वामी म्हणतोय, "नाही मला पळायचंय, मला खेळायचंय, मला सोडा." आणि स्वामीचा कसा खूप हट्टी झालाय. त्याला थोडंसं जरी त्याच्या मनासारखं नाही झालं तर लगेच खाली पडतो आणि लगेच रडायला लागतो. आणि इथे बघा मुलीने लाड केल्यावर कसला लाजतोय तो, लगेच पळून गेला. आणि त्याला जवळ बोलवायची एक टेक्निक आहे, कारण बाहेर गेल्यावर तो हातात लागतच नाही, तो नुसता पळत असतो. त्याचं जे खाऊ आहे तर ते हातात घेतले की तो लगेच आपल्याकडे येतो. आणि हा आमच्या बंधूंचा मुलगा आहे. कदाचित याला वहिनीने सांगितलेलं असावं की आत्यावर विश्वास ठेवू नको म्हणून, तो त्याचे चिप्स तोंडात घेऊन जातोय पण मला देत नाही. पण मी तर आत्या आहे ना, मग काय घेतलं हिसकावून टाट.